आता बातमी राऊतांची आहे। मोदींना बदनाम करून पदावरून हटवण्यासाठी गृहमंत्री अमित शहाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। अमित शहांना स्वतः पंतप्रधान व्हायचंय, राहुल गांधींनी त्यांचा उदो करतील असं म्हणून राऊतांना भाषण करू देत नसल्याचा पलटवार यावर नवनाथ बन यांनी केलाय। युवाओं का नुकसान करने के लिए, लोकतंत्र का नुकसान करने के लिए एक ही आदमी जिम्मेदार है, वो है अमित शाह। अमित शाह जी को तुरंत देश का डिप्टी प्राइम मिनिस्टर बनना है, तुरंत, और बाद में प्राइम मिनिस्टर। इसके लिए सब चल रहा है। वो मोदी जी को बदनाम करना चाहते हैं। मैं आपको बताता हूँ, अंदर की बात है। हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय। संजय राऊत जर का अजेंडा नसता तर तुम्हाला या रॅलीमध्ये भाषण का करू दिलं जात नाही? कारण संजय राऊत या रॅलीमध्ये भाषण केलं तर राहुल गांधींचा उदो करतील, राहुल गांधींचं कौतुक करतील आणि या आंदोलनाचं श्रेय राहुल गांधींना देतील। म्हणून संजय राऊत तुम्हाला देखील या आंदोलनामध्ये बोलू दिलं